नमस्कार मंडळी, खूप खूप स्वागत आहे गायत्रीज रेसिपीजमध्ये तुमचं. चिकनची एक वेगळी पद्धतची रेसिपी दाखवते आज तुम्हाला. अफगाणी चिकन. ह्यामध्ये लाल मसाल्याचा यूज होत नाही. चला तर मग सुरुवात करूया मॅरिनेशनपासून. इथे मी 300 ग्राम एवढं चिकन घेतलं आहे. दही आहे, कसुरी मेथी, कोथिंबीर, आलं लसूण, हिरवी मिरची आणि यात एक वेगळी पद्धत आहे तो म्हणजे कांदा. हा पण मॅरिनेशनमध्ये यूज होतो. तर एकच वाटण करायचे, त्यातच मॅरिनेशन आणि त्यातच चिकन बनवायचे. तर आपल्याला आधी सर्व वाटण एकत्र करून घ्यायचे. इंडियन पद्धतीमध्ये आणि अफगाणी पद्धतीमध्ये एकच फरक आहे, तो म्हणजे आपण कांदा तळसून घेतो आणि हे लोक मॅरिनेशनमध्ये पण कांदा यूज करतात. तर सर्व साहित्य मिक्सरला वाटून घेतलेलं आहे बारीक. आता त्याच वाटणात दही टाकायचे आपल्याला आणि छान असं मिक्स करून घ्यायचे. 300 ग्राम साठीचे एवढं साहित्य आहे. जर तुम्ही अर्धा किलो किंवा 1 किलो करत असणार तर यापेक्षा डबल साहित्य घेऊ शकतात. हे बघा, 2 भागामध्ये डिवाइड केलं आहे आणि एक भाग मी चिकनमध्ये ॲड केला आहे मॅरिनेशनचा. लक्षात ठेवा, पुन्हा सांगते, ह्यात कांदा, आलं लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीरचं वाटण आहे आणि दही आहे. आता त्यात जाईल हळद आणि गरम मसाला. तुम्हाला अफगाणी मसाला मिळाला तर नक्की यूज करा. मीठ टाकत आहे मी आणि चिकन मसाला यूज केलेला आहे आणि जिरे आणि काळी मिरी ही बारीक मिक्सरला वाटून घेतली आहे आणि ॲड केलेली आहे. आता छान असं मॅरिनेशन होऊ द्या आणि हे वाटण पण राहू द्या. कसुरी मेथी नंतर आपण ॲड करणार आहे फोडणीसाठी. तर इथे एक साईडला मी फ्राईंग पॅन ठेवलेला आहे आणि एक साईडला कढई यासाठी की आपण त्यात चिकन बनवणार आहोत आणि पॅन यासाठी कारण आपल्याला अगोदर मॅरिनेशनचे सर्व पीसेस तेलामध्ये होऊ द्यायचे आहेत थोडा वेळ. 60% एवढे, जास्त नाही. 60% यात तडसून घ्यायचे आहेत आणि बाकीचे 40 चिकनमध्ये फोडणी केल्यानंतर. हे पहा, डायरेक्ट मॅरिनेशनमधून काढून ह्या पद्धतीने तेलामध्ये तडसून घ्यायचे आहे. गॅस फास्ट ठेवायचा आहे, स्लो अजिबात करू नका. आणि एका साईडला आपल्याला ग्रेव्हीसाठी तेल ॲड करायचे. लक्षात ठेवा, दोन्ही साईडला आपलं बरोबर लक्ष असायला हवं. काही खडे मसाले घेतलेले आहेत मी आणि यात इलायचीचा यूज होतो. एक तेजपत्ता घेतला आहे, दालचिनी, स्टारफूल आणि थोडेसे लवंग आणि एक इलायची घेतली आहे. मध्ये मध्येच आपल्याला या चिकनकडे पण लक्ष ठेवायचे, परतत राहायचे अधूनमधून. आणि इकडे एकच वाटण आहे, यात काहीही तामझाम नाहीये. आता कसुरी मेथी ॲड करायची स्टार्टिंगलाच खडे मसाला टाकल्यानंतर. आणि उरलेलं जे वाटण होतं, कांदा लसूण आलं कोथिंबीरचं आणि बाकीचं जे दही आणि मिश्रण उरलेलं आहे ज्यातून आपण चिकन काढले, ते पण यातच ॲड करायचे आणि छान मिक्स करून घ्यायचे. आता अर्धा चमचा एवढी हळद टाकायची आहे. चिकन मसाला ॲड केला आहे मी. अफगाणी मसाला मिळाला तर नक्की ॲड करायचा आहे तुम्ही. मला मिळाला नाही म्हणून मी चिकन मसाला ॲड केलेला आहे. ऑनलाईन मिळतो. छान मिक्स करून घ्यायचे. आणि मिक्सरच्या भांड्यातलं उरलेलं पाणी ग्रेव्हीमध्ये ॲड करायचे, जेवढी आपल्याला ग्रेव्ही हवी असेल तेवढी, आणि होऊ द्यायचे. आता छान असं मिक्स करून घ्या. अफगाणी लोक मिरची जास्त यूज करत नाहीत, तिखट खात नाहीत ते जास्त, त्यामुळे मी आपल्याला मिरचीशिवाय होत नाही म्हणून मिरची पण ॲड केलेली आहे वाटणामध्ये. आणि इथे चवीपुरतं मीठ ॲड करत आहे मी दोन्ही ठिकाणी, कारण आपण मॅरिनेशनमध्ये अगदी कमी मीठ यूज केलेलं होतं, त्यामुळे मीठ तुम्ही बेताने यूज करा. हे बघा, चिकन 60% झालेलं आहे
आता तो गॅस बंद करून चिकनचे सगळे पीसेस या ग्रेव्हीमध्ये ॲड करायचेत आणि छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला. असाच रंग असतो या भाजीचा. जो काही रंग आहे तो फक्त मसाल्यांमुळे आहे. आता आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे. भरपूर एवढी कोथिंबीर टाका आणि झाकण ठेवून 10 ते 15 मिनिट कमी गॅस करून छान होऊ द्या. मस्त उकळी येऊ द्या. हे बघा, छान अशी उकळी आली आहे. आता चिकन एकदा चेक करून बघा झालेलं आहे का. एक फोक घ्या किंवा चाकू आणि चेक करून बघा. पीसेस घ्या, पीसेसवालं पीस बघा आणि चेक करा. तर चिकन या ठिकाणी शिजलेलं आहे. आता झाकण ठेवायचे आणि फक्त 5 मिनिट होऊ द्यायचे आणि रेडी आहे आपलं झटपट अफगाणी चिकन. मंडळी, ही रेसिपी एकदा नक्की बनवून बघा, कारण मसाल्यांचा यूज करून आपण चिकन नेहमी बनवतो. या पद्धतीने एकदा बनवून बघा तुम्ही, नक्की आवडेल तुम्हाला. सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेलं बेल आयकॉनवर पण क्लिक करा, म्हणजे माझे नोटिफिकेशन्स तुम्हाला नक्की मिळत राहतील. थँक्यू.